नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये ना आपण एका आजारावर एका डिसीजवर डिस्कस करणार आहोत। हा आजार म्हणजेच म्युकरमायकोसिस। थोडंसं प्रोनाउन्सिएशनसाठी तुम्हाला कठीण वाटू शकतो या आजाराचं नाव, पण थोडंसं 4-5 वेळा 10 वेळा रिपीट करा, बोलण्याचं ट्राय करा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील। आणि लक्षात ठेवावंच लागेल कितीही कठीण असलं तरी, कारण की परीक्षेसाठी हा आजार हे डिसीज जे आहे ते खूप महत्वाचं आहे। आता याबद्दल आपण का डिस्कस करतोय तर त्याचं रिझन म्हणजे हे जे आहे ना म्युकरमायकोसिस हा जर खूप रेअर आहे। इतक्या वर्षांमध्ये जर आपण आपल्या देशामध्ये बघितलं तर वर्षामधून 3 ते 4 केसेस यायच्या। 3 ते 4 केसेस यायच्या याचा अर्थ 3 ते 4 पेशंट्स आढळून यायचे। पण आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की दिवसाला 3 ते 4 पेशंट्स आढळून येत आहेत। मेनली मोठ्या सिटीजमध्ये जसं मुंबईमध्ये, महाराष्ट्रामध्ये, गुजरातमध्ये, दिल्लीमध्ये दिवसाला 3 ते 4 पेशंट्स या आजाराचे आढळून येत आहेत। आता या आजारासाठी रिस्पॉन्सिबल काय आहे तर ते म्हणजे कोरोना व्हायरस। जी लोक कोरोनामधून बरी होत आहेत ना, ओके, तर त्या लोकांमध्ये हा आजार सर्वात जास्त आता आढळून येतोय। आणि महत्वाचं म्हणजे हा एक बुरशीजन्य आजार आहे। ओके, हा एक बुरशीजन्य आजार आहे। मग तुम्हाला नक्कीच इथे एक प्रश्न पडला पाहिजे की कोरोना व्हायरस तर व्हायरसचा आजार आहे, राईट, विषाणूचा आजार आहे, आणि हा बुरशीजन्य आजार आहे। मग दोघांमध्ये असं काय कनेक्शन आहे की कोरोना बाधितांना हा आजार लवकर होतोय। सो त्यावरच आपल्याला थोडंसं डिस्कस करायचंय। बऱ्याचशा गोष्टी आपण लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत की हा आजार कसा होतो, त्याची जी मेन लक्षणं आहेत किंवा याच्यावर उपाय काय असतात, जर उपाय नीट झाले नाहीत तर त्याचा काय इफेक्ट ह्युमन बॉडीवर पडू शकतो, आणि कोरोनाशी काय संबंध आहेत आपल्याला ते सुद्धा डिस्कस करायचे। ठीक आहे, एक बुरशीजन्य आजार आहे आणि याच्यामध्ये ना असं काळं फंगस आढळून येतं, त्यामुळे त्याला ब्लॅक फंगस म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ओके, सो हे नाव सुद्धा लक्षात ठेवा, परीक्षेला तुम्हाला ब्लॅक फंगस सुद्धा विचारलं जाऊ शकतो आणि म्युकरमायकोसिस म्हणून सुद्धा विचारलं जाऊ शकतं। ठीक आहे, सो आता न्यूज काय आहे किंवा का महत्वाचं, आपण का अभ्यास करतो यावर ते तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे। आपल्या देशामध्ये कोविड-19च्या पेशंट्समध्ये हा आजार खूप आढळून येतोय। आता बघा, महत्वाचं किंवा ना तुम्हाला पुढे येणाऱ्या एक्झाम मध्ये कोविडशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील ना त्यावर नक्कीच प्रश्न विचारले जाऊ शकतात। जसं औषधांवर, वॅक्सिन्सवर आपण काही दिवसांपूर्वी RT-PCR टेस्ट, त्याचबरोबर CT व्हॅल्यू याच्यावर एकदम इन डिटेल काही टेक्निकल गोष्टी सुद्धा समजून घेतलेल्या। त्याचप्रमाणे आता हा आजार सुद्धा तसा आहे। तर तुम्हाला इनफॅक्ट कोरोनाचं तुम्ही पाहिजे तर एक नोटबुकच बनवून घ्या, काही नोट्स काढा पेजेसवर, आणि त्याच्याशी रिलेटेड ज्या ज्या काही गोष्टी असतील, ज्या तुम्ही कुठे वाचत असाल, कुठेही लेक्चर्स बघत असाल, तर एकाच ठिकाणी मेन्शन करा, एकाच ठिकाणी लिहून ठेवा, जे तुम्हाला नंतर परीक्षेला जाताना उपयोगी ठरेल। ठीक आहे, सो मग बघा, हा जो व्हायरस आहे ना त्याला अजून एक नाव आहे, ते म्हणजे झायगोमायकोसिस। इथे आहे म्युकरमायकोसिस, तर आताच आपण बघितलं। इनफॅक्ट ज्या बुरशी ग्रुपमधला हा जो व्हायरस आहे त्याला म्हटलं जातं म्युकर। ओके, म्युकर बुरशी आहे ही, सॉरी व्हायरस नाही, म्युकर बुरशी आहे, तर याला म्युकरमायकोसिस किंवा झायगोमायकोसिस म्हणून ओळखलं जातं। तर ही अशी बुरशी असते। सो सर्वात आधी ना आपण म्युकरमायकोसिस रोग कसा होतो, हा आजार कसा होतो ते आधी बघून घेऊया, त्याच्यानंतर आपण कोरोनाशी याचा कसा संबंध आहे ते बघूया। तर म्युकरमायकोसिस आताच मी तुम्हाला सांगितलं, हा एक बुरशीजन्य आजार आहे आणि तो हवेच्या संसर्गातून होतो, हवेतून त्याचा संसर्ग होतो। जसं बघा, हे जे म्युकर आताच मी तुम्हाला सांगितलं ना, म्युकर ही जी बुरशी आहे तर ती बऱ्याचशा ठिकाणी आढळून येते। जसं मातीत आढळते, पाण्यात आढळते, हवेमध्ये आढळते, फळांवर आढळते, बऱ्याचशा ठिकाणी आढळते। पण याचा जो प्रसार आहे, याचा जो संसर्ग आहे तो हवेतून होतो। आता तुम्ही म्हणाल हा अजून नवीन आजार आलाय का मॅम, अजून वाढेल का? तर नाही बघा, खूप रेअर आजार आहे, खूपच रेअर आजार आहे। जसं आधी पण मी तुम्हाला सांगितलं की वर्षाला 3 ते 4 याच्या केसेस यायच्या, आणि ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती चांगली आहे ना तर त्यांना हा आजार होत नाही, त्यांना खूप कमी धोका असतो। पण ज्यांच्यामध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी आहे त्यांना खूप मोठा धोका असतो। बघा, मग इथे कनेक्शन आलंच, कोरोना व्हायरसची मेन कनेक्शन कशाच आहे, संबंध कशाशी येतो तर आपल्या इम्युनिटी पॉवरशी, आणि या बुरशीजन्य आजाराचा सुद्धा जो कनेक्शन आहे म्युकरमायकोसिसचं, तर त्याचं कनेक्शन सुद्धा इम्युनिटी पॉवरशी आहे। म्हणजे आपल्याला इथे समजलं की कोरोना व्हायरस आणि त्याचप्रमाणे हे जे म्युकरमायकोसिस आजार आहेत ते एकमेकांना कशा प्रकारे कनेक्टेड आहेत। ठीक आहे, तरी सुद्धा आपल्याला त्यावर अजून काही डिस्कस करायचंय। पण बघा, जे आजार होतात ना आपल्याला
त्यामध्ये 3 प्रकारांनी, 3 वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला आजार होतात. एक म्हणजे जीवाणूजन्य आजार आहेत, म्हणजे जे बॅक्टेरियामुळे होतात, बॅक्टेरिया पसरल्यामुळे आपल्या शरीरात गेल्यामुळे जे आजार होतात. पण बघा हे जे आजार आहेत ते खूप कॉमन असतात, जसं आपल्याला फीवर वगैरे होतं, ताप वगैरे होतं, तर हे आजार खूप कॉमन असतात, राईट. आणि आपण अँटीबायोटिक्स घेऊन चांगले सुद्धा होतो. तिथेच विषाणूजन्य आजार थोडे डेंजरसच असतात. ओके, विषाणू तर आतापर्यंत असे बरेचसे विषाणूजन्य आजार आहेत की ज्यांच्यावर अजून सुद्धा वॅक्सिन्स मिळालेल्या नाहीयेत किंवा डेव्हलप झालेल्या नाहीयेत. बघा विषाणूजन्य आजारापासून वाचण्याच्या असं आपण कोणतेही अँटीबायोटिक्स वगैरे घेऊन त्यातून बाहेर पडू शकत नाही. त्याच्यापासून वाचण्याचा एकमेव मार्ग असतो ते म्हणजे वॅक्सिन्स. ओके, वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स असतात पण त्या परमनंट ट्रीटमेंट्स नाहीयेत, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर येतात बुरशीजन्य आजार. आता तसं तर बुरशीजन्य आजार पण नेहमीच एवढे प्राणघातक नसतात, पण त्यामधून असे काही आजार आहेत जे डेंजरस असू शकतात. इनफॅक्ट बघा बुरशी नेहमीच डेंजरस असते असं नाहीये. बुरशीलाच आपण कवक म्हणतो किंवा फंगस म्हणतो. काही कवकांचा वापर तर आपण जेवणामध्ये सुद्धा करतो. जसं बघा बेकरी प्रोडक्ट्समध्ये ईस्ट वगैरे वापरलं जातं, तर बुरशी ज्या आहेत त्या डेंजरसच असतात असं नाहीये. पण हा काही गोष्टींमुळे, काही बुरशींमुळे आपण आजारी पडू शकतो. ठीक आहे, मग आता पुढची आपण प्रोसेस बघूया की कशा प्रकारे माणूस या ब्लॅक फंगसमुळे आजारी पडू शकतो. तर काय होतं, हवेवाटे पसरते, म्हणजेच नाकावाटे हे आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतं आणि त्यातून सायनसमध्ये वाढतं. आता सायनस म्हणजेच काय, तर आपल्या नाकाच्या बाजूला किंवा इथे ज्या गोष्टी आहेत त्यालाच आपण सायनस म्हणतो. तर हे वेगळे सायनस आहेत जे तुम्ही लक्षात ठेवू शकता. आणि नाकावाटे जेव्हा आपल्या शरीरात गेलं की सुरुवातीला ते सायनसमध्ये जातात. मग सायनस कशाशी कनेक्टेड आहे ना ते थोडंसं लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला समजेल की आपल्या कोणकोणत्या बॉडी पार्ट्समध्ये ही बुरशी जाऊ शकते. तर एक म्हणजे याचा सर्वात जास्त जो इफेक्ट आहे किंवा अफेक्टेड एरिया जे असतात ते असतात, एक म्हणजे डोळे, नाक आणि घसा. पण त्याचबरोबर मेंदूवर सुद्धा याचा परिणाम होतो आणि डिरेक्टली लंग्सवर म्हणजेच फुफ्फुसांवर सुद्धा या बुरशीचा परिणाम होतो. ठीक आहे, आणि जर आपण या बुरशीच्या बाबतीत बघितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं की हा आजार खूप डेंजरस आहे, ही बुरशी खूप डेंजरस आहे. कर्करोगांच्या पेशींपेक्षा सुद्धा जलद गतीने वाढणारी ही बुरशी आहे. ती डोळ्यांतील पेशी आणि मेंदूमध्येही प्रवेश करते, त्याचबरोबर फुफ्फुसांमध्ये सुद्धा प्रवेश करते. आणि महत्वाचं म्हणजे ज्यांना हा आजार होतो त्यांच्यामध्ये जो मृत्यूदर आहे तो 50%. ओके, म्हणजे मृत्यूदर जर आपण बघितलं, डिरेक्टली बोललो तर मरण्याचं जे प्रमाण आहे ते 50%, वाचण्याचं प्रमाण हे 50%. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला इथपर्यंत तरी समजलंय आता. मग आता याची लक्षणं कोणती असू शकतात, म्हणजे आपल्याला कधी समजू शकतं की अशा प्रकारचा कोणता तरी आजार आपल्याला झालेला आहे. तर ज्या वेळेला ही बुरशी आपल्या नाकावाटे आपल्या शरीरात जाते तर त्याचे काहीतरी ना बेसिक सिम्पटम्स आहेत. हे सिम्पटम्स मध्ये नाकातून काळसर द्रव बाहेर पडतं किंवा नाकाच्या बाजूला सुद्धा काहीतरी ब्लॅकिश होतं आपल्या. ठीक आहे, त्यानंतर नाक सतत वाहत राहतं, डोळ्यांमधून पाणी येतं, डोळ्यांना सूज येते, डोळे लाल होतात, नजर कमी होते, दिसायला कमी लागतात आणि अकारण दात हलतात. इनफॅक्ट बघा दात जे आहेत ते सुद्धा लूज होतात, दात दुखायला लागतात. तर हे जे काही सिम्पटम्स आहेत ते म्युकर मायकोसिसचे आहेत. तर हे सिम्पटम्स तुम्हाला असेच्या असे लक्षात ठेवायचे. इनफॅक्ट बघा आता जे केसेस आपल्याला भारतामध्ये आढळून आलेले आहेत ना त्यामध्ये बऱ्याचशा लोकांचे डोळे सुद्धा गेलेले आहेत, हे लक्षात ठेवा. यामध्ये आपला जो घसा आहे तो सुद्धा निकामी पडू शकतो, डोळे सुद्धा जाऊ शकतात, एवढा हा डेंजरस आजार आहे. आता पुढे आपण एका महत्वाच्या पॉइंटकडे वळूया की कोणासाठी हा आजार जास्त धोकादायक असू शकतो. जसं आपण बघतोय कोरोना पेशंटमध्ये, जे कोरोनामधून बरे झालेले आहेत त्यांच्यामध्ये हा आजार आढळून येतो. मग त्याचं महत्वाचं कारण काय, तर बघा ज्यांच्यावर खूप जास्त स्टिरॉइड्सचा वापर केला जातो ना, स्टिरॉइड्स ज्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जातं तर त्यांना खूप जास्त धोका निर्माण झालेला आहे. अच्छा, स्टिरॉइड्सचा जनरली वापर कधी केला जातो, आपण इन जनरल बघितलं तर एखाद्या आजारी माणसावर ज्याच्यामध्ये खूप इलनेस आहे तर त्या आजाराशी लढण्यासाठी स्टिरॉइड्सचा वापर केला जातो. आपण इंजेक्शन वगैरे दिले जातात बघा, बऱ्याच वेळेला बघतो. जे बॉडी बिल्डर्स असतात ना ते सुद्धा स्टिरॉइड्सचा नेहमी वापर करत असतात. पण कोरोनामध्ये सुद्धा स्टिरॉइड्सचा वापर केला गेलेला आहे, कारण की एक आजार आहे आणि आपल्यामध्ये जी इम्युनिटी आहे ती स्टेबल राहण्यासाठी, पेशंटमध्ये इम्युनिटी स्टेबल राहण्यासाठी आणि आजाराशी लढण्यासाठी खूप जास्त स्टिरॉइड्स दिले जातात. ओके, मग तुम्ही म्हणाल मॅम पहिल्या लाटेमध्ये तर एवढे जास्त प्रमाण आढळून आलं नव्हतं,
कारण की बघा पहिल्या लाटेमध्ये ना स्टिरॉइड्सचा एवढा जास्त वापर केला जात नव्हता. आता तो त्याचा वापर अतिरिक्त होतोय, इनफॅक्ट गैरवापर सुद्धा केला जातोय. बऱ्याचशा डॉक्टरांनी असं सांगितलेलं आहे की प्रत्येक कोरोना पेशंटला स्टिरॉइडची गरज नसते. हे खूप महत्वाचं आहे. जसे इनिशियल स्टेजला म्हणजे खूप असे सौम्य जर लक्षणं असतील तर त्या पेशंटला स्टिरॉइडची गरज नसते, खूप नंतर लागते. पण आता आपण बघतोय की डिरेक्टली स्टिरॉइड्सचा खूप जास्त वापर केला जातोय. त्याचप्रमाणे अजून कोणासाठी हा आजार खूप जास्त धोकादायक असू शकतो तर त्यामध्ये जे आयसीयू मध्ये ज्या लोकांनी उपचार घेतलेले आहे, ज्यांनी कृत्रिम श्वसन यंत्रणेवर बराचसा काळ घालवलेला आहे, जसं बघा ऑक्सिजन, व्हेंटिलेटर्स यावर बरेच जण आता असतात तर त्यांच्यामध्ये सुद्धा एक धोका निर्माण झालेला आहे. आणि त्याचप्रमाणे जे डायबेटिक लोक असतात त्यांना सुद्धा या आजारामुळे धोका निर्माण होतो. अच्छा, आता या सगळ्या गोष्टी कशा कारणीभूत ठरतात? कारण की बघा यामुळे ना एक प्रकारे आपली बॉडी कमकुवत झालेली असते आणि या बुरशीमुळे काय होतं तर ती अजून कमकुवत होते आणि इम्युनिटी पॉवर ऑलरेडी कमी झाल्यामुळे लगेचच ही जी बुरशी आहे ती आपल्या शरीरामध्ये काम करायला लागते. ओके, सो बऱ्याचशा गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत. आता आपण बघूया की याच्यावर निदान उपलब्ध आहेत का. तर बघा यावर इलाज केला जाऊ शकतो, उपचार आहेत, पण हे उपचार खूप महागडे आहेत. जसे याचे सर्जरी वगैरे आहे, औषधं सुद्धा खूप महाग आहे. इनफॅक्ट याची जी टेस्ट केली जाते ना ती सुद्धा खूप महाग आहे. नॉर्मल ज्या आपल्या टेस्ट असतात सीटी स्कॅन वगैरे तर त्याच्यामध्ये हा आजार नीट समजून येत नाही. त्याच्यासाठी MRIच करावं लागतं आणि त्याच्यानंतर उपचार सुरू होत आहेत. आणि सध्या आपल्याकडे ना अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ऑलरेडी या औषधांचा स्टॉक ना कमी असतो, कारण की याचे पेशंट्स कमी असतात, राईट. आणि अचानक या औषधांची जी मागणी आहे, जे डिमांड्स आहेत ते खूप जास्त वाढलेले आहेत. त्यामुळे ऑलरेडी महाग असलेली ही औषधं अजून जास्त महाग झालेली आहेत आणि कदाचित असं पण पुढे आढळून येऊ शकतं की ही औषधं मार्केटमध्ये अवेलेबलच नाहीयेत. ओके, तर तो एक खूप मोठा प्रश्न आता गव्हर्नमेंट समोर उभा राहिलेला आहे, राईट. सो या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. उपचार आहेत पण याची जी औषधं आहेत ती खूप महाग आहेत. ठीक आहे. आणि त्याचप्रमाणे बघा ही इमेज आहे जी आपल्या टेलिग्राम चॅनलवर आहे. एकाच ठिकाणी तुम्हाला एकाच इमेजमध्ये बरीचशी माहिती दिलेली आहे. तुम्ही ही इमेज डाउनलोड करून सुद्धा 1-2 वेळा बघितलात ना तरी इनफ आहे, भरपूर माहिती यामध्ये दिलेली आहे. अच्छा, तुम्हाला यामध्ये ना उपचारामध्ये अजून एक गोष्ट समजून येईल की एक सर्जरी केली जाते, सायनसची सर्जरी उपचार म्हणून, एंडोस्कोपिक सायनस सर्जरी केली जाते. पण बघा हे खूप इनिशियल स्टेजला ही सर्जरी केली जाऊ शकते जोपर्यंत ही जी बुरशी आहे ती सायनसमध्ये. पण सायनसमधून ज्या वेळेला ही बुरशी मेंदूमध्ये जाईल, फुफ्फुसांमध्ये जाईल तर त्यावेळेला औषधांचाच वापर केला जातो.